नमस्कार, मी मनीषा कोडीकर पुन्हा एक वार आसक्तमधली एका नवीन कवितेसह आलेली आहे आणि कवितेचं नाव आहे आजची हिरकणी। डोंगर दऱ्यातून नाही जात राणीवणी, डोंगर दऱ्यातून नाही जात ती राणीवणी, शहरातल्या दगदगीतही थकत नाही आजची हिरकणी। तिच्या दिवसाची सुरुवात सकाळी 4लाच होते, तिच्या दिवसाची सुरुवात सकाळी 4लाच होते। घरच्यांच्या नाश्त्यांसाठी सगळं करून ठेवते, पोरांच्या शाळेचीही करून ठेवते तयारी, पोरांच्या शाळेचीही करून ठेवते तयारी। घरचं उरकून 7लाच हजर स्वतःच्या ड्युटीवर, दिवसभर ड्युटीवर खूप करते कष्ट, दिवसभर ती ड्युटीवर खूप करते कष्ट, तरीही तिची एनर्जी होत नाही नष्ट। परतताना रस्त्यातच डोक्यात विचार स्वयंपाकाचे, घरी परतताना रस्त्यातच डोक्यात विचार स्वयंपाकाचे। रात्रीच्या जेवणात आज काय बरे बनवायचे, घरी येताच पदर खोवून लागते पुन्हा कामाला, घरी येताच पदर खोचून लागते पुन्हा कामाला। घर म्हणजे घर नसतंच ती घरात नसताना, वेळ काढून त्यातच पोरांचा घेते अभ्यास, वेळ काढून त्यातच पोरांचाही घेते अभ्यास। त्यांनी चांगलं शिकावं याचाही मनाला ध्यास, स्वयंपाक जेवण उरकून करते कपडे इस्त्री, स्वयंपाक जेवण उरकून करते उद्याचे कपडे इस्त्री। खरंच आयडियल वुमन म्हणजेच ही स्त्री, गड उतरून येण्या इतकी सोपी नाही आता कहाणी। जे हिरकणीने केलं होतं, गड उतरून येण्या इतकी आता सोपी नाही राहिली कहाणी। पण अशा शहरातल्या दगदगीतही थकत नाही आजची ही हिरकणी, बिलकुल थकत नाही आजची ही हिरकणी। आज घर सांभाळून, जॉब सांभाळून, मुलाबाळांना सांभाळणाऱ्या प्रत्येक त्या हिरकणींना समर्पित। कविता आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटू नवीन कवितेसह। धन्यवाद।